खोटी रेप केस दाखल करणे आणि रेप लॉचा मिसयूज करणे यावर सुप्रीम कोर्टाचे एक महत्वाचं जजमेंट आलेलं आहे. 2022 मध्ये एक महिला एका वकिलाकडे जाते तिची मेंटेनन्सची केस दाखल करण्यासाठी. त्यानंतर त्या दोघांमध्ये हळूहळू इमोशनल आणि फिजिकल रिलेशनशिप डेव्हलप होतं. ते रिलेशनशिप जवळजवळ 3 वर्ष चालू होतं आणि त्यानंतर ती महिला त्या वकिलावर केस सांगून की वकिलाने मला लग्नाचे खोटे वचन देऊन माझ्याबरोबर फिजिकल रिलेशनशिप म्हणजे शारीरिक संबंध. महत्वाचा ट्विस्ट आलेला आहे की सुप्रीम कोर्टाच्या हे लक्षात आले की हे दोघे जण जवळजवळ 3 वर्षे एकमेकांना भेटत राहिले, एकमेकांच्या सान्निध्यात राहिले, एकमेकांबरोबर रिलेशनशिप मध्ये होते. ती महिला त्या वकिलाबरोबर तिच्या मर्जीने हॉटेलमध्ये जात होती. त्यामुळे असे कुठेच वाटत नाही की त्या महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती झाली आहे किंवा तिला लग्नाचे वचन दिले गेले नाही. ते हे क्लिअर केलं आहे की जर एखादा मुलगा मुलगी त्यांच्या मर्जीने रिलेशनशिप मध्ये आहे आणि उद्या त्यांचं रिलेशनशिप संपलं, त्यांचं ब्रेकअप झालं तर त्याला आपण रेप म्हणू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये रेप केस तेव्हाच दाखल होऊ शकते की त्या बाईचं फिजिकल रिलेशनशिप डेव्हलप करणं फक्त आणि फक्त लग्नाच्या वचनावर अवलंबून होतं. पण या केसमध्ये असं अजिबात वाटत नाही, कारण त्या बाईनं स्वतःहून कितीतरी वेळा लग्नाला नकार दिला. पहिल्या लग्नाचे इश्यूज अजून चालू होते आणि तिचं पहिलं लग्न देखील अजून अस्तित्वात होतं. त्यामुळे इथे हे क्लिअर होतं की त्या बाईचे शारीरिक संबंध ठेवणे, फिजिकल रिलेशनशिप डेव्हलप करणे तिच्या मर्जीने होते, ना की लग्नाच्या आमिषामुळे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने शेवटी असं म्हटलं की प्रत्येक खोट्या रिलेशनशिपला रेप केस बनवणं आणि रेप लॉचा मिसयूज करणं हे साफ चुकीचं आहे. तर तुम्हाला या जजमेंट बद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडलं तर नक्कीच शेअर